तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णांक संख्या यांचा अभ्यास करणार आहोत आणि सेमीमध्ये काय म्हणतात इंटिजर्स, पूर्णांक संख्या इंटिजर्स यांचा अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की नॅचरल नंबर कोणत्या, होल नंबर कोणत्या, पूर्ण संख्या आणि इंटिजर्स। आता नॅचरल नंबरमध्ये n इक्वल काय होते, याच्यामध्ये 1 पासून सुरुवात होते। 1 2 3 4 आणि 5 डॅश 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 म्हणजे अनंतापर्यंत आपल्याला नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या सांगता येईल। आता त्याच्यानंतर होल नंबर म्हणजे काय, पूर्ण संख्या। नैसर्गिक संख्यामध्ये आपण शून्याचा जर समावेश केला तर त्या संख्यांना आपण होल नंबर किंवा पूर्ण संख्या म्हणतो। 0 1 2 3 4 5 असे डॅश डॅश म्हणजे अनंतापर्यंत आपल्याला होल नंबर सांगता येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन प्रकारानंतर संख्यांचा दुसरा प्रकार आहे म्हणजे पूर्णांक संख्या, इंटिजर्स। पूर्णांक संख्या। आता यामध्ये काय आहे बघा, पूर्णांक संख्यामध्ये शून्य, होल नंबर, नॅचरल नंबर आणि निगेटिव्ह नंबर ह्या सगळ्यांचा समावेश असतो। तर आपण एक नंबर लाईन काढू, या नंबर लाईनद्वारे आपल्याला पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्स म्हणजे काय ते लक्षात येईल। आता बघा, एक आपण नंबर लाईन काढू, ही नंबर लाईन काढली आपण, बरोबर। आता ह्या नंबर लाईनच्या मधोमध काय करायचं आहे, 0 घ्यायचं, 0, ओके। ते आता मधोमध आपण 0 घेतला, त्याच्या उजवीकडे काय असणार आहेत, पॉझिटिव्ह नंबर 1 2 3 4, ओके। आणि डावीकडे काय असतात, 0च्या डावीकडे लेफ्ट साइड -1 निगेटिव्ह नंबर्स, -2 -3 अँड -4। इकडे अनलिमिट असणारे आहे आणि पॉझिटिव्ह नंबरकडे सुद्धा अनलिमिटेड असणारे, अमर्यादित असणार आहेत। ह्या ज्या धन, 0 आणि निगेटिव्ह, पॉझिटिव्ह 0 आणि निगेटिव्ह ह्या मिळून ज्या संख्या तयार होतात त्यांना आपण इंटिजर्स किंवा पूर्णांक संख्या म्हणणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पूर्णांक संख्याची बेरीज करायची। पूर्णांक संख्या कोणती लहान आणि कोणती मोठी म्हणजे आपल्याला त्याला काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे, ओके। आणि पूर्णांक संख्येची आपल्याला सबस्ट्रॅक्शन मीन्स वजाबाकीसुद्धा करता येते किंवा करायची आहे, ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पूर्णांक संख्येची इंटिजर्सची बेरीज करताना काय करायचं, एक नियम आहे ते लक्षात ठेवा, ओके। आपण एक नंबर लाईन काढून घेऊ। आता ह्या नंबर लाईनच्या आधारावरच आपल्याला काय करायचं आहे, पूर्णांक संख्यांची बेरीज। आता ही नंबर लाईन काढू आपण, ओके। आता ही नंबर लाईन काढलेली आहे आपण, मधोमध काय घेतो, 0 आणि शून्याच्या डावीकडे काय असतात, उजवीकडे पॉझिटिव्ह नंबर्स, धन संख्या 1 2 3 4 5 6 असं वाढत जाणार आहे उजवीकडं, राईट साईड। आणि लेफ्ट साईड, 0च्या लेफ्ट साईड काय असतात, निगेटिव्ह नंबर्स, -1 -2 -3 -4 असं अनलिमिट वाढत जाणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला काय करायचे, दोन पूर्णांक संख्येची जर बेरीज करायची असेल
तर आपल्याला कोणत्याही पूर्णांक संख्येत दुसरी पूर्णांक संख्या मिळवताना काय करायचं, जे आता समजा आपण जर धनसंख्या किंवा प्लस संख्या मिळवत असेल तर आपण ज्या नंबरमध्ये मिळवायचे त्या नंबरच्या उजवीकडे तेवढ्या एकक अंतरावर जायचं आहे. आणि ऋण संख्यामध्ये किंवा धनसंख्यामध्ये आपण ऋण संख्या मिळवत असेल तर त्या संख्यापासून जी संख्या मिळवायची आहे तेवढ्या एकक आपल्याला त्या नंबरच्या डावीकडे जायचं आहे. तर आपण दोन उदाहरण सोडवल्यावर आपल्याला लगेच समजून जाईल. तर उदाहरणार्थ आपल्याला दिलेले 4 बरोबर. 4 मध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे, +3. ओके, 4 मध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे, +3. तर आपण काय करणार आहे, 4 एककापासून प्लस मिळवायचे म्हणजे उजवीकडे जाणार आहोत. म्हणजे 4 पासून आपण 3 एकक कुठे जाणार आहेत, 3 युनिट अंतर कुठे जाणार आहेत, उजवीकडे. आता बघा आपल्या नंबर लाईनवर आपण इथे हे काढलेले आहे, थोडं वाढवू नंबर लाईन. ओके, 7, 8 and 9. तर आता आपल्याला कशामध्ये, 4 मध्ये, आता हे 4 आहेत बरोबर. याच्यामध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत, 3. तर आपण 4 पासून +3 मिळवायचे आहे म्हणून आपण 4 पासून उजवीकडे 3 एकक जाणार आहोत, 1, 2 आणि 3. मग आपलं उत्तर काय यायला पाहिजे, +7. उत्तर काय यायला पाहिजे, +7. ओके, तर आता उदाहरणार्थ समजा आपल्याला +4 मध्ये मिळवायचे आहेत -3. ओके, +4 मध्ये मिळवायचे आहे आपल्याला -3. तर आता 4 कुठं आहेत, नंबर लाईनवर या ठिकाणी. ओके, पण आपल्याला काय मिळवायचं आहे, -3. तर ह्या 4च्या डाव्या बाजूला 3 एकक अंतरावर यायचे, 1, 2 आणि 3. तर आपलं उत्तर काय येणार आहे, +1. तर काय येणार आहे, +1. आता त्याच्यानंतर आपल्याला जर समजा -1 मध्ये मिळवायचा आहे -4. ओके, आता -1 कुठं आहे आपण नंबर लाईनवर बघू. आता -4 मिळवायचे म्हणल्यावर आपण -1 पासून डावीकडे येणार का उजवीकडं, अर्थातच डावीकडं, कारण मायनस असल्यावर आपण डावीकडे असतो. आणि प्लस संख्या मिळवायची असेल आपण त्या अंकापासून उजवीकडे जातो. मग आता -1 कुठं आहे बघा, हे बघा -1. आता इथून आपल्याला -4 मिळवायचे म्हणजे 4 एकक कुठे जाणार आहेत आपण, डावीकडे, 1, 2, 3 आणि 4, -5. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, -5. ओके, तर आणखी एखादे उदाहरण बघा. तर आपल्याला समजा -3 मध्ये आपल्याला -2 मिळवायचं आहे. तर आपण काय करणार आहेत, नंबर लाईनवर जाणार आहोत. आता ही नंबर लाईनवर -3. तर याच्यामध्ये आपल्याला किती मिळवायचे, -2. म्हणजे -3 पासून आपण 2 एकक डावीकडे येणार आहोत, 1 आणि 2. मग आपलं उत्तर काय येईल, -5. ओके, अशाच प्रकारचे आपण पुढील म्हणजे समजा पूर्णांक संख्याची तुलना, ओके, आणि पूर्णांक संख्याची वजाबाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट पिरियडला बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबू. धन्यवाद.